सगळे नागापूर काही या इकडे. मग मी कॅमेऱ्याच्या मागून होतो. नाही समर्थक कांदा आंदोलन समर्थक. मग आलो. नंदी चौकामध्ये पुकारलेल्या कांदा आंदोलनाला सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळाला, नंतर मात्र सगळे राजकीय पुढारी इकडे आले. आता रस्ता रोको केलेला आहे, कसं पाहता? मुळात प्रतिसाद कमी मिळाला हे स्टेटमेंट पत्रकार साहेब चुकीचं आहे. कारण एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये शेतकरी बांधव इकडे तिकडे झाडाखाली सावलीला, शेडच्या सावलीला इतरत्र सगळे बसलेले होते. आणि ज्या वेळेला सगळे प्रमुख नेते मंडळी व्यासपीठावर दाखल झाल्याच्या नंतर आणि मग सगळे एकवटून एका ठिकाणी त्या ठिकाणी जमा झाले. देवदत्त निकम म्हणाले, मी सर्वच आमदारांना फोन करणार, शिरूरच्या करणार, खेडच्या करणार, जुन्नरच्या करणार, इतर सगळ्या आमदारांना फोन करणार, पण त्यांनी वळसे पाटलांचं मात्र नाव घेतलं नाही. काय कदाचित ते प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. तुम्ही निकम साहेबांचे कार्यकर्ते आहात, वळसे पाटलांनी ते यायला पाहिजे होतं. त्यांनी कोणाला कोणाला फोन केले याची मला पूर्ण माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत बोलणं. दिलीप वळसे पाटील तालुक्याचे आमदार आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे, वळसे पाटलांनी सहभागी व्हायला हवं होतं. 100% त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. कारण आपण पाहिलं की मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेला बिबट्याचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील तालुक्याचे आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून वळसे पाटील या ठिकाणी येऊ शकलेले नव्हते आणि मग त्यामुळं कदाचित आता ते आले नाही त्या ठिकाणी. आता मागच्या वेळेला याच ठिकाणी बिबट्या संदर्भात जे आंदोलन झालं होतं ते खूप मोठं आंदोलन झालं होतं, त्या मानाने या आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाला नाही असं आपल्याला वाटतंय. आता आपण जर पाहिलं तर इथं प्रचंड गर्दी आहे. लोक काही ह्या बाजूला काही त्या बाजूला, महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक आंदोलनाकरता या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.